मस्त सुटसुटीत असा मसाला पुलाव बनवून तयार आहे। नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये मसाला पुलाव करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका। मसाला पुलाव बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला हा तांदूळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे मी हा तांदूळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण हा तांदूळ असाच बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करू। हा पुलाव आपण झटपट असा कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसच्या कमी फ्लेमवर एक कुकर ठेवलेला आहे। त्यात आपण 1.5 पळी तेल ॲड करू। तेल चांगलं तापलं की त्यात काही खडे मसाले ॲड करायचे आहेत। त्यात 2 तमालपत्र, छोटा दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 3 हिरवी वेलची, 4 लवंगा आणि 4 काळी मिरी। हे सगळे खडे मसाले तेलात चांगले परतवून घ्यायचे आहेत। मसाले चांगले परतून झाले की त्यात अर्धा चमचा जिरं तेलात चांगलं तडतडलं की 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट मसाल्यांसोबतच तेलात चांगली फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर उभे पातळ कापलेले 2 कांदे। आपल्याला हा कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा तेलात परतत असतानाच आपण यात काही भाज्या ॲड करणार आहोत। 1 बटाटा घेतलेला आहे मी छोट्या फोडी करून। त्यानंतर अर्धी वाटी फ्रेश मटार, 1 शिमला मिरची घेतलेली आहे, अशा बारीक छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। अर्धा गाजर घेतलेला आहे बारीक कापून। एका हिरवी मिरचीचे बारीक काप घेते। हे सगळे जिन्नस कांद्यासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत। साधारण 2 मिनिटं मी या सगळ्या भाज्या तेलात चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। आपण आता यात एका टोमॅटोच्या फोडी ॲड करू। टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो म्हणून टोमॅटो उशिरा ॲड केला आहे। भाज्यांसोबतच टोमॅटोही चांगला परतून घेऊ। इथे सगळ्या भाज्या चांगल्या पद्धतीने परतून झालेल्या आहेत। आपण आता यात मसाले ॲड करू। 1 चमचा गरम मसाला, कुठलाही घरगुती गरम मसाला घेतला तरीही चालेल। अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला, कुठल्याही प्रकारचा बिर्याणी मसाला घेतला तरीही चालेल। हे सगळे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे सगळे मसाले साधारण 1 मिनिट तेलात चांगले परतून झालेले आहे। मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत। मस्त असा मसाल्यांचा वास येतोय। आपण आता यात 2 चमचे दही ॲड करू। फ्रेश दही ॲड करायचं आहे। तुम्ही पाहू शकता दही टाकल्यानंतर ह्या भाज्यांचा रंग बदललेला आहे आणि भाजींना तेलही सुटलेलं आहे। साधारण 1 मिनिट मी हे सगळे जिन्नस चांगले परतून घेतलेले आहेत। आपण आता यात धुवून घेतलेला तांदूळ ॲड करू। तांदूळ ॲड करून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। बासमती तांदूळाऐवजी तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो घेतला तरीही चालेल, पण बासमती तांदूळाने हा पुलाव खूप छान होतो। तांदूळ इथे भाज्यांमध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे। आपण आता यात गरम पाणी ॲड करू। तांदूळ पाण्यात पूर्ण बुडेल आणि त्यात थोडं असं पाणी वर राहील एवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड करून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून झालं की मस्त बारीक कापलेली हिरवीगार अशी कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ।
आता आपण कुकरचं झाकण लावून कमी गॅसच्या फ्लेमवर कुकरची एक शिट्टी घेऊ। एक शिट्टी झालेली आहे। आपण आता गॅस बंद करू आणि कुकर गार होऊ देऊ। इथे कुकर मस्त असा गार झालेला आहे। आपण आता झाकण काढून घेऊ। इथे आपला मस्त असा पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान झटपट असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे आणि तांदूळही मस्त शिजलेला आहे। कुकरच्या एका शिट्टीतच आपण हा पुलाव शिजवलेला आहे। इथे हा पुलाव मस्त झालेलाच आहे, पण याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण यात साजूक तूप टाकू, म्हणजे याची चव खूप छान लागेल। रेडी झाला आहे आपला मस्त असा झटपट पुलाव। तुम्हाला हा पुलाव कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।